तर साखरेचे दोन दर ठरवले जाण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांसाठी एक आणि कंपन्यांसाठी दुसरा दर. साखरेच्या ड्युअल दरासंदर्भात देखील अमित शहांसोबत चर्चा झालेली आहे. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये विनय कोरे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. भारतात साखरेची मोठी मागणी आहे. साखरेपासून वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार केले जातात, पण सर्वसामान्य ग्राहक आणि साखरेचे प्रॉडक्ट तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी साखरेचे दर मात्र एकच आहेत. पण आता साखरेच्या ड्युअल प्राइसिंग संदर्भात देखील चर्चा सुरू झालेली आहे. बुधवारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहांसोबत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची बैठक झाली आणि ज्यामध्ये या संदर्भात सविस्तर माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं. पण कालच्या बैठकीत धोरणात्मक सगळ्यात चांगली जी चर्चा झाली ती प्रामुख्यानं ड्युएल प्राइसिंग साखरेचं करता येईल का, म्हणजे घरगुती कस्टमरसाठी साखर वापरणाऱ्या ग्राहकासाठी एक कमी असणारा दर किंवा स्वस्तातली साखर उपलब्ध करणं आणि साखरेचा वापर बाय प्रॉडक्टमध्ये करून मोठ्या प्रमाणात नफेखोरी कमवणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्या साखरेचा दर वेगळा करणं आणि त्यातून साखरेचा एकत्रित भाव किंवा सरासरी भाव वाढवून ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या जो प्रश्न निर्माण झाले आहेत त्यात काही आपल्याला मदत करता येईल का, तर ह्याच्या अनुषंगाने एक फार चांगली चर्चा झाली. हा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ड्युएल प्राइसिंगचा मुद्दा मला खूप इंटरेस्टिंग वाटतो. कारण बऱ्याचदा काय होतं ना, कोरे साहेब, जेव्हा साखरेच्या भावाचा विषय निघतो तेव्हा सरकार, विशेष करून जेव्हा भाजप सरकार असं त्यांचं एक फोकस त्यांचा मिडल क्लास मतदार जास्ती असतो, शहरी मतदारांच्या, शहरी मतदार. त्यामुळे घरगुती वापरासाठी साखर मग त्याच्यावरती परिणाम होणार नाही, तो एक बॅलन्स करायचा प्रयत्न कुठेतरी असतो. त्याचा फटका बऱ्याचदा शेतकऱ्यांना बसतो. पण मग हे ड्युएल प्राइसिंगमध्ये तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांसाठी, कारखान्यांसाठी वेगळी, म्हणजे इंडस्ट्री घरगुतीसाठी वेगळा दर आणि इंडस्ट्रीसाठी जी साखर वापरली जाईल त्याचा वेगळा दर. अच्छा, असे दोन दर डिक्लेअर करायचे आणि हे करणं सोपं आहे असं मी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला. कारण इंडस्ट्री GSTचं इनपुट क्रेडिट घेते. बरं. त्यामुळं इंडस्ट्री घेताना इंडस्ट्रीयल प्राइसिंगमधली साखर जर त्यांनी खरेदी केली असेल तरच त्याला इनपुट क्रेडिट घेता येईल. घरगुती वापराची साखर तिकडं गेली तर त्याला इनपुट क्रेडिट घेता येणार नाही. त्यामुळे फार मोठा ह्यात काळा बाजार किंवा 2 नंबर होण्याची शक्यता नाही.